आज एका यात्रेमध्ये फिरायला गेल्यानंतर मला एक गोष्ट दिसली की दोन व्यक्ती हे स्प्रिंग पोटॅटो बनवत होते. म्हणजे हा एक 3 ते 4 रुपयाच्या आसपास मिळणारा हा बटाटू याच्यापासून 30 रुपये ते कमवत होते. आता याच्या मागे खूप मोठी मेहनत पण आहे, कलासुद्धा आहे. पण विषय असा आहे की ते 3 रुपयाच्या बटाटोपासून 30 रुपये कमवू शकतात. आणि सध्या आपली तरुण पिढी नोकरी नाही, सरकारी नोकरी नाही, चांगली मनासारखी नोकरी नाही, ह्या गोष्टीचं कारण देऊन घरात बसलेली असते. तर विषय असा आहे की कुठल्याही अपयशाला कंटाळून किंवा आपण न केलेल्या कामाचं म्हणजे असं कारण देत बसण्यात काय अर्थ नाही. कारण एखादा छोटा व्यवसाय सुद्धा आपल्याला खूप मोठं इन्कम देऊन जातो. फक्त आपली मेहनत करायची तयारी पाहिजे. आणि एक गोष्ट मला अजून एक काय जाणवली की आपण म्हणतो की मला भांडवल पाहिजे, मोठ्या गोष्टी पाहिजे, ब्रँड पाहिजे. पण ज्यावेळी मी यांच्या स्टॉलवर ज्यावेळी हा स्प्रिंग पोटॅटो खाला त्यावेळी मला ही सुद्धा गोष्ट कळाली की त्यांच्या हाताला चव काय. असं नाही की महागड्या ठिकाणी गेल्यानंतरच चविष्ट गोष्टी मिळतात. तर यांनी 30 रुपये ह्याची कॉस्ट ठेवली होती, पण इतका सुंदर त्यांनी हा स्प्रिंग पोटॅटो बनवला होता, जबरदस्त. एवढंच काय, मी माझ्या मुलाला सुद्धा हा खायला दिला. आणि एवढं सगळं सांगण्यामागचं एकच कारण आहे की फक्त नोकरी म्हणत बसू नका. कारण सध्या देशावर राज्य करणारे हे व्यावसायिक आहेत, नोकरी करणारी लोक नाही आहेत. त्यामुळं मित्रांनो, थांबू नका. जर सध्या तुम्ही नोकरी करत नसाल तर नक्की तुम्ही व्यवसाय करा. तुम्ही खरोखर त्याच्यामध्ये यशस्वी व्हाल. ठीक आहे.